झी 24 तास एक पाऊल पुढे। सकाळी उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्यापासून दिनक्रम कसा होता पाहूयात। सकाळी 9:45 वाजता उद्धव ठाकरेंच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं। पत्नी रश्मी त्यांना लीलावतीत घेऊन गेल्या। सकाळी 10:30 वाजता लीलावती रुग्णालयात उद्धव ठाकरे यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली। डॉक्टर लेले यांनी त्यांची तपासणी केली। सकाळी 11 वाजता उद्धव रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळताच शिवसेनेच्या नेत्यांची लीलावती रुग्णालयात रीघ लागली। माननीय उद्धवजी ठाकरे यांची प्रकृती आता व्यवस्थित आहे, कोणी काळजी करण्याची बाब नाही। थोडंसं दुखाय लागल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात आल्यामुळे सुधारणा त्वरित झाली। आता फक्त आम्ही उद्धव साहेबांची तब्येत लवकर कशी बरी होईल, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठीच आम्ही त्यांची काळजी घेतो आणि त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे। तिकडे रायगडमध्ये मनसेच्या कार्यक्रमासाठी चाललेल्या राज ठाकरेंना हे वृत्त कळलं तेव्हा अर्ध्या वाटेतूनच ते मुंबईकडे परतले। दुपारी 2 वाजता रायगडातून निघालेले राज तडक लीलावती रुग्णालयात पोहोचले। तेव्हा काही वेळातच त्यांच्या पत्नी शर्मिला आणि आई कुंदा ठाकरे या देखील तिथे भेटीसाठी आल्या। राज ठाकरे कुटुंबीय सुमारे 40 मिनिटं उद्धव आणि कुटुंबियांबरोबर होते। त्यानंतर ते पुन्हा कृष्णकुंजवर परतले। संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरे पुन्हा लीलावतीत गेले आणि उद्धव यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज यांनी स्वतः गाडी चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर नेलं। मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेबांची भेट घेतली। बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्यात काही वेळ चर्चा झाली आणि राज ठाकरे पुन्हा कृष्णकुंजवर परतले। एका ऐतिहासिक घटनेची दिवसानं नोंद घेतली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।